शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलोय। खरीप पीक विमा 2023 संदर्भात मोठा दिलासा मिळणार आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं होतं, परंतु अद्यापर्यंत पीक विम्याची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती। पण त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने 2 GR हे 30 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेले आहेत आणि यामुळे आता 2023च्या नुकसान भरपाईचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। मित्रांनो, 2023ची नुकसान भरपाई अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3307 कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि तो मंजूर करत असताना शासनाने 80/110 मॉडेल वापरलं होतं। त्यातील 110% प्रमाणे इन्शुरन्स कंपनीला 1380.44 कोटी इतका निधी वितरित करायचा होता, परंतु बाकीचा हा जो निधी जो आहे तो राज्य शासन त्यांना देणार होतं आणि अखेर राज्य शासनाने जो काय उर्वरित निधी आहे 1927 कोटी रुपयाचा तो पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठीच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यामुळेच आता पीक विमा वितरणाची जी प्रक्रिया आहे ती लवकरच चालू होणार आहे। त्याचप्रमाणे दुसरा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून असंही सांगितलं जात आहे की खरीप 2024च्या अग्रिम पीक विमा हा देखील ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। यामध्ये शेतकरी हिश्श्यासाठी एकूण रक्कम 1436.17 कोटी व अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान यासाठी एकूण 1565.50 कोटी अशी टोटल रक्कम 3001.67 कोटी ही पीक विमा कंपन्यांना अदा करण्याची या ठिकाणी शासनाला गरज आहे। तसंच विमा कंपन्यांना शेतकरी हिस्सा तसंच अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी वितरित करण्यात येणारी जी रक्कम आहे ती 1777.16 कोटी एवढी रक्कम ही खरीप हंगाम 2024 साठी शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासंबंधीचा हा जो GR आहे हा शासनानं 30 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेला आहे आणि ह्या GR नुसार आता जी काय वितरणाची जी काय प्रोसिजर आहे ती लवकरच या ठिकाणी चालू होणार आहे। प्रस्तुत जे दोन्ही GR आहेत, जे दोन्ही शासन निर्णय आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती म्हणजे www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे GR त्या ठिकाणी पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, हे होतं पीक विमा 2023 आणि पीक विमा 2024 संदर्भाची महत्त्वाची अपडेट्स। या अपडेट्सच्या माध्यमातून आपल्याला फार मोठा असा दिलासा मिळणार आहे आणि पुढील काही दिवसातच हे पीक विमाचं हे जे वितरण आहे हे सुरू होणार आहे। याकडे तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला देखील विसरू नका। मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह, नवीन योजनेसह।